नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। जय भीम, नमो बुद्धाय। खूप खूप स्वागत आहे आपला स्नेहा इलमकर यूट्यूब चॅनलमध्ये। आदर्शांच्या वंदनाने 4 फायदे होतात। म्हणजे आपण आपल्या समोर आदर्श ठेवून जर वंदना केली तर त्याचे किती फायदे होतात? 4 फायदे होतात। आजची ही गोष्ट आहे आयुवर्धन कुमाराची। काय नाव आहे? आयुवर्धन कुमाराची आजची ही गोष्ट आहे। भगवंतांनी गाथा क्रमांक 109 धम्मपद मध्ये म्हटलेली आहे, अभिवादनशीलस्स नित्यं बुद्धा पचायनो चत्तारो धम्मा वड्डंती आयुवन्नो सुखं बलंती। हे भगवंतांनी गाथा म्हटली आहे। तर याचा अर्थ, गाथेचा अर्थ असा आहे, जो अभिवादनशील आहे, जो नित्य आदर्शांची सेवा करतो, त्याचे आयु, वर्ण, सुख तथा बल यामध्ये वृद्धी होत असते। जो अभिवादनशील आहे आणि नित्य नियमाने आदर्शांची जो सेवा करतो, त्याच्या जीवनामध्ये त्याची आयु, वर्ण आणि सुख तथा बल त्याला प्राप्त होते आणि त्याच्यामध्ये वृद्धी होते। दिग्घलंघिकाच्या जवळ असलेल्या एका खेड्यातील विहारात विहरत असताना तथागतांनी ही गाथा आयुवर्धन कुमारास उद्देशून म्हटलेली आहे। जेव्हा भगवान बुद्ध एका खेड्यागावात विहार करत होते तेव्हा ही गाथा त्यांनी आयुवर्धन कुमारास उद्देशून म्हटलेली आहे। एकदा दोघा साधूंनी 40 वर्षापर्यंत एकत्र राहून कडक तपश्चर्या केली। 2 साधू होते, त्यांनी सोबत राहून 40 वर्षांपर्यंत कडक तपस्या केली। नंतर दोघांपैकी एकाने साधूचे जीवन त्यागून लग्न केले। नंतर काय झालं? 40 वर्ष दोघे सोबत राहिले, त्यामधून एकाने साधूचे जीवन त्यागले आणि गृहस्थ जीवन स्वीकार करून त्यांनी लग्न केलं। काही दिवसांनी त्याला एक मूल झाले। त्या मुलाला व पत्नीला घेऊन तो साधू मित्राला भेटण्यासाठी, त्याला वंदन करण्यासाठी गेला। त्या मुलाला आणि आपल्या पत्नीला घेऊन तो जो मित्र होता, तो जो मुलगा होता, आपल्या साधू मित्राला भेटण्यासाठी आणि वंदन करण्यासाठी गेला। त्या साधूने त्या दाम्पत्यांना आयुष्यमान भव म्हणून आशीर्वाद दिलं। जो साधू होता त्यांनी त्या पती पत्नीला आयुष्यमान भव म्हणून आशीर्वाद दिला, परंतु मुलाला तो काहीच बोलला नाही। मुलाला, जो मुलगा होता छोटा, तो त्याला काहीच बोलला नाही। ते दाम्पत्य गोंधळले व साधूला मुलाबद्दल मौन बाळगण्याचे कारण विचारले। आता ते थोडेसे गोंधळले आणि त्यांना वाटलं की आम्हाला आशीर्वाद दिला नाही, आमच्या मुलाला का बरं आशीर्वाद नाही दिलं, म्हणून त्यांनी साधूला विचारलं। तो साधू दाम्पत्यांना म्हणाला की ते मूल फक्त 7 दिवस जगणार आहे। त्यांनी काय म्हटलं की हा मूल फक्त किती दिवस जगणार आहे? 7 दिवस जगणार आहे आणि त्याचा मृत्यू कशा टाळता येईल हे आपणास ठाऊक नाही आणि मला ठाऊक नाही की त्याचा मृत्यू कसा टाळता येणार। याबद्दल आपण बुद्धाकडे जाऊन यातून काही मार्ग शोधलेला पाहिजे। म्हणजे त्यांनी काय म्हटलं, त्या साधूंनी सांगितलं की मला तर काही मार्ग नाही माहिती, परंतु आपण भगवान बुद्धाकडे जाऊन काहीतरी मार्ग शोधलेला पाहिजे। ते दाम्पत्य मुलाला घेऊन बुद्धांकडे गेले। ते जे पती पत्नी होते आपल्या मुलाला घेऊन बुद्धांकडे गेले। बुद्धांना 3दा वंदन करून बाजूला बसले। बुद्धांना त्यांनी 3दा वंदन केलं आणि बाजूला बसले। बुद्धांनीही त्या दाम्पत्यांना आयुष्यमान भव, दीर्घायुष्य व्हा असा आशीर्वाद दिला। बुद्धांनी सुद्धा त्या दोघ्याही पती पत्नीला आयुष्यमान भव, दीर्घायुष्य व्हा असा आशीर्वाद दिला, परंतु त्या मुलाला त्यांना तसा आशीर्वाद दिला नाही। मुलाला आशीर्वाद दिला नाही कारण बुद्धांनीही त्या मुलाचा मृत्यू लवकरच होणार आहे हे जाणलं होतं। त्याचा मृत्यू टाळण्यासाठी त्या दाम्पत्यांना असे सांगण्यात आले की घराच्या प्रवेशद्वारासमोर एक मोठा मंडप घालावा। त्याचा मृत्यू आता कसा टाळता येणार हे सांगितलं भगवंतांनी की त्याकरिता तुम्ही घरासमोर एक मोठा मंडप घालावा आणि त्या मंडपात पलंगावर त्या मुलाला ठेवावे आणि त्या मंडपात पलंगावर त्या मुलाला ठेवावे। नंतर काही भिक्खू परित्रण पाठ गाथांचे पठण 7 दिवसपर्यंत करू लागले। 7 दिवसपर्यंत काही भिक्खू आडीपाडीने परित्रण पाठाचे गाथांचे पठण करू लागले। 7व्या दिवशी बुद्ध स्वतः मंडपात आले।
7व्या दिवशी स्वतः बुद्ध आले आणि ब्रह्मलोकातील देवतांचे सुद्धा तिथे आगमन झाले. बुद्ध पण आले आणि भिक्खू पण होते आणि ब्रह्मलोकातील देवतांचे पण तिथे आगमन झाले. त्याच वेळी दुष्ट मार अवृद्धक सुद्धा प्रवेशद्वाराजवळ आलेला होता. मार सुद्धा प्रवेशद्वाराजवळ आलेला होता व मुलाला घेऊन जाण्याची तो संधी शोधत होता की मी कसा मुलाला आता आपल्यासोबत घेऊन जाऊ. परंतु देवलोकांच्या आगमनाने त्याला मुलांपासून दोन मैल दूर सरकावे लागले. कारण तिथे देवलोक पण होते, त्यामुळे त्या मारला 2 मैल दूर असे सरकावे लागले. तिथे रात्रभर परित्राणपाठ चालू होते आणि त्यामुळे त्या मुलाचे संरक्षण झाले. रात्रभर परित्राणपाठ सुरू होते आणि त्याच्यामुळे त्या मुलाचे संरक्षण झाले आणि तो वाचला. तो मरण पावला का? नाही. दुसऱ्या दिवशी मंडपातील पलंगावरून त्या मुलाला उचलण्यात आले आणि दुसऱ्या दिवशी मंडपातील पलंगावरून त्या मुलाला उचलण्यात आले व भगवंताच्या चरणी लीन होण्यासाठी त्याला नेण्यात आले आणि त्याला भगवंताच्या चरणी लीन होण्यासाठी घेऊन गेले. ह्यावेळी बुद्ध त्या मुलाला म्हणाले दीर्घायुषी व्हा. ह्यावेळेस बुद्धांनी त्याला आशीर्वाद काय दिला? दीर्घायुषी व्हा. आणि जेव्हा बुद्धांना विचारण्यात आले की आता हा मुलगा किती दिवस जगणार आहे, बुद्धांनी सांगितले की आता हा मुलगा 120 वर्ष जगेल. 120 वर्ष जगेल म्हणून त्या मुलाचे नाव काय ठेवण्यात आले? आयुवर्धन असे ठेवण्यात आले. ते मूल तरुण झाल्यानंतर त्यांनी 500 शिष्य तयार केले. तो तरुण झाला तर त्यांनी 500 शिष्य आपले तयार केले. त्यांच्याबरोबर तो देशभर फिरला आणि फिरता फिरता एकदा जेतवन विहारात त्यांच्या शिष्यासह आगमन केलं. त्याने तो आपल्या 500 शिष्यांसोबत पूर्ण देशभर फिरला आणि त्यानंतर त्यांनी कुठे आगमन केलं? जेतवन विहारामध्ये. सगळ्या भिक्खूंनी त्यांना ओळखलं की हा तो आयुवर्धन आहे. त्याच्या दीर्घायुष्याची त्यांना माहिती होती. यावरून त्या भिक्खूंनी बुद्धांना विचारले भगवान माणसाच्या दीर्घायुष्याचे कारण काय आहे? भिक्खू काय विचारतात भगवंताला की भगवान माणसाच्या दीर्घायुष्याचे कारण काय आहे? यावर बुद्ध उत्तरले ज्येष्ठजनांचा मान सन्मान करणे. आपल्यापेक्षा मोठे जे कुणी असतील त्यांचा काय करणे? मान सन्मान करणे. त्यांच्याशी आदराने वागणे, त्यांच्याशी आदराने प्रेमाने वागणे हे माणसाच्या दीर्घायुष्याचे कारण आहे. माणूस जास्त दिवस कधी जगू शकतो? जेव्हा तो आपल्यापेक्षा मोठ्या लोकांचा मान सन्मान करतो आणि त्यांच्याशी प्रेमाने आदराने वागतो. हे केल्याने त्या माणसाला काय प्राप्त होते? दीर्घ आयुष्य प्राप्त होते. जे अभिवादनशील आहेत, जे नेहमी आपल्या आदर्शांची सेवा करतात, जे अभिवादनशील आहेत आणि जे लोक नेहमी आपल्या आदर्शांची सेवा करतात त्यांचे नुसते आयुष्यच वाढत नाहीत तर त्यांची कांती सुरेख होते. जे आपल्या आदर्शांची सेवा करतात त्यांचे फक्त आयुष्य वाढत नाही, त्यांच्या शरीरावरती तेज कांती निर्माण होते, त्यांना सुख प्राप्ती होते. त्यांच्या जीवनामध्ये सुखच सुख असते, दुःख अजिबात असत राहत नाही. तसेच त्यांना बळही वाढत जाते, त्यांचे बळ सुद्धा वाढत जाते. हे सांगण्यासाठी भगवंतांनी ही गाथा म्हटलेली होती. जे आपल्यापेक्षा विकसित आणि बुद्धीने प्रौढ आहेत, जेही लोक आपल्यापेक्षा मोठे आहेत वयाने आणि म्हातारे आहेत, त्यांना नित्य नियमितपणे आदर व मान सन्मान देण्याच्या सवयीने माणसाचे जीवन 4 तऱ्हेने विकसित होत जाते. आपल्यापेक्षा मोठ्यांना आपण आदर आणि आपुलकी आणि मान सन्मान दिलं तर आपलं जीवन 4 प्रकाराने विकसित होत जाते. त्याचे आयुष्य वाढते. जो पण मोठ्यांचा आदर करतो, त्यांचा सन्मान करतो, त्याचे आयुष्य वाढते. त्याची कांती तेजोमय होते. त्याच्या शरीरावर, त्याच्या चेहऱ्यावर वेगळाच तेज येतो. त्याचे आरोग्य म्हणजे त्याचे शरीर आरोग्य चांगलं राहते आणि सुख वाढते. त्याच्या जीवनामध्ये सुख वाढते, त्याची शक्ती व सामर्थ्य वाढते. असे कोण सांगतात? भगवान बुद्ध असे सांगतात. आता बुद्धा पचायनो. बुद्धा पचायनो म्हणजे काय? जे मान सन्मान व आदरास पात्र आहेत, जे ही लोक मान सन्मान करण्यास आणि आदर करण्यामध्ये पात्र आहेत, अभिवादन करण्यास योग्य आहेत. भगवान बुद्ध इथे माणसाला नम्र होण्याची कला शिकवतात. मंदिरात जाऊन कोणत्या मूर्तीसमोर नम्र होण्यास ते सांगत नाही. मंदिरात जाऊन कोणत्याही मूर्तीसमोर तुम्ही नम्र होऊ नका, परंतु जे माणसं आदर करण्यासाठी पात्र आहेत आणि मान सन्मान करण्यासाठी पात्र आहेत, तुम्ही त्यांचं अभिवादन करा. असे कोण सांगतात? भगवान बुद्ध. कारण मंदिरात काही मिळवण्याच्या दृष्टीने देवासमोर लोक नम्र होत असतात. आपण चोरी करणारा असते
तो पाप करते, तरी सुद्धा तो देवासमोर जातो. कशासाठी जातो? नम्र बनून जातो. आणि कशासाठी जातो? की मला काहीतरी मोबदल्यामध्ये मी देवाला वंदन करणार, तर मला त्याच्या मोबदल्यामध्ये काहीतरी मिळणार. त्याच्यामध्ये काय असते? त्याचा स्वार्थ असते. ठीक आहे. कारण मंदिरात काही मिळवण्याच्या दृष्टीने देवासमोर लोक नम्र होतात. काही प्रसाद मिळेल म्हणून तिथे वागतात. आपणही देवासमोर का बरं वागतो? कारण आपण विचार करतो मला काहीतरी प्रसाद मिळेल. परंतु तिथे नम्र होणे म्हणजे एक व्यापार असतो. देवासमोर नम्र होणे म्हणजे एक व्यापार आहे. त्या नम्र होण्याने काही प्राप्त करण्याची आकांक्षा असते. मात्र बुद्ध जिथे नम्र होण्यास सांगतात तिथे काही मिळवण्याची आकांक्षा नसते. बुद्ध जिथे नम्र होण्यासाठी सांगतात तिथे काही आपल्याला मिळण्याची आशंका नसते. ज्याच्यासमोर नम्र व्हायचे त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची असते. आपल्याला ज्याच्यासमोर नम्र व्हायचं आहे, प्रेमाने राहायचं आहे, त्याच्याचबद्दल आपल्याला कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे. तो काहीतरी देईल, कमी झुकल्यास कमी देईल आणि जास्ती झुकल्यास जास्ती देईल, न झुकल्यास सजा देईल, अन्यथा नरकात टाकील, अशा तऱ्हेचा कुठलाही भाव नसतो. इथे नम्रतेने सर्व काही प्राप्त करण्याची कला आहे. प्रेमानेच आपण सर्व काही प्राप्त करू शकतो. जो गर्वाने राहील तो सगळं काही गमावेल. जोही व्यक्ती गर्वाने राहील तो सगळं काही गमावेल. नम्रतेने सारं काही मिळवता येते. प्रेमाने सारं काही मिळवता येते. अभिवादनशीलतेला बुद्ध चारित्र्याचे पहिले चरण समजतात. बुद्ध चारित्र्याचे पहिले चरण कशाला समजतात? अभिवादनशीलला. बुद्धाकडे कोणी दीक्षा घेण्यास गेला की बुद्ध त्याला बुद्धं शरणं गच्छामी, धम्मं शरणं गच्छामी, संघं शरणं गच्छामी म्हणून दीक्षा देतात. कधी कोणी बुद्धांना विचारलं अभिवादन योग्य तर कोणीच नाही, मग बुद्धांना शरण जातो असे का म्हणता? त्यावर बुद्ध म्हणाले बुद्धाचा अर्थच आहे की ज्याने ओळखले की मी नाही म्हणून बुद्धाला शरण जावे म्हणजे शून्याला शरण जावे. बुद्धाला शरण जाणे म्हणजे शून्याला शरण जाणे. मी फक्त नाम मात्र आहे. बुद्ध काय म्हणतात? मी फक्त नाम मात्र आहे. मी नसलो तरी हे पठण चालू राहील. मी असलो नसलो तरी विशेष फरक पडणार नाही. आणि बुद्ध शरणं गच्छामी म्हणणारे बुद्ध पुरुषाला शरण जात नाहीत तर बुद्धत्वाला शरण जातात. जे लोक बुद्धं शरणं गच्छामी म्हणतात ते बुद्धत्वाला शरण जात नाही. ते पुरुषाला शरण जात नाही. कशाला शरण जातात? बुद्धत्वाला शरण जातात. बोधीला शरण जातात. जागृततेला शरण जातात. बुद्ध येतात आणि जातात. कितीतरी बुद्ध येतात आणि जातात. मात्र बुद्धत्वाचा गंध सर्वदा दरवळत असतो. परंतु बुद्धत्वाचा जो गंध आहे तो सर्वदा दरवळत असतो. ज्यांच्यात ते बघण्याची क्षमता असते, ज्यांच्यामध्ये ते बघण्याची क्षमता असते, अनुभव करण्याची क्षमता असते, त्यांच्यासाठी बुद्ध कधीही मरत नाही. ज्यांचे डोळे आंधळे आहेत, कान बहिरे असतात, त्यांच्यासमोर स्वतः बुद्ध उभे राहिलेत तरी ते त्यांना दिसत नाही. आणि ज्यांना बघायचंच नाही आहे, ज्यांचे डोळे आंधळे आहेत, कान बहिरे आहेत, त्यांच्यासमोर स्वतः बुद्ध उपस्थित राहिले तरी ते त्यांना दिसत नाहीत. मात्र जे अभिवादनशील आहेत त्यांच्यात 4 गोष्टी वाढत असतात. परंतु जे लोक अभिवादनशील आहेत त्यांच्या 4 गोष्टी वाढत असतात. काय काय? आयु, वर्ण, सुख आणि बळ. काय वाढते? आयु, वर्ण, सुख आणि बळ. आता आयु कशी वाढते आपण ते बघू. इथे बुद्ध हे सांगतात की आयुष्याचा संबंध खूप दिवस जगण्याशी नाही आहे. बुद्ध काय म्हणतात? आयुष्याचा संबंध खूप दिवस खूप वर्ष जगण्याशी आहे का? नाही. कसे जगता याच्याशी आहे. आपण कसे जगतो ह्याच्याशी संबंध आहे. तुम्ही 100 वर्षे जगा, काही फरक पडत नाही. परंतु एक क्षण ध्यानामध्ये जगा. 100 वर्ष जगा, काही अर्थ नाही आहे त्या जगण्याला. परंतु एकच क्षण जगा. आणि कशामध्ये जगा? ध्यानामध्ये जगा. बस तुमचे आयुष्य वाढेल. तुम्ही जर ध्यानामध्ये जगले तर तुमचे आयुष्य वाढलं समजा. अमृताचा स्वाद मिळाला तुम्हाला. 100 वर्षे स्वप्नात जगणे हे वास्तविक आयुष्य नाही आहे. आपण ध्यान न करता जे जगतो ते आपण स्वप्नामध्ये जगतो. ते वास्तविक आयुष्य नाही आहे. आयुष्याचा भ्रम आहे. रात्री कोणी स्वप्न पाहिला आणि त्यात हजारो वर्षे जगण्याचे दिसेल आणि सकाळी उठून खाली हात दिसतील तर त्याने काय लांब आयुष्य मिळवले असे म्हणता येईल? कुणी रात्री बघितलं स्वप्नामध्ये की मी 1000 वर्ष जगतो,
आणि सकाळी त्याच्या हातामध्ये काहीच नसेल तर त्याला असं म्हणता येईल का की ह्याने लांब आयुष्य मिळवलं म्हणून? नाही म्हणता येणार. त्याने तर स्वप्नातच सारं गमावलं. त्यांनी स्वप्न बघूनच सगळं काही गमावून टाकलं. लांब असो की आखूड त्याने काही फरक पडत नाही. आपली आयु लांब असो किंवा आखूड काही फरक पडत नाही. म्हणून आयु म्हणजे बुद्धांना हेच सांगायचे आहे की क्षणभर जगा, परंतु ध्यानामध्ये जगा. कशामध्ये? ध्यानामध्ये जगा, अप्रमादात जगा. जागृततेत जगणाऱ्याच्या प्रत्येक क्षण हा आयु आहे. जागृत राहून जगा. जागरूकतेमध्ये जो कोणी जगतो त्याचा हा प्रत्येक क्षण आयु आहे व प्रमादात जगणाऱ्याचा प्रत्येक क्षण मेल्यागत आहे. आणि जो प्रमादात जगतो त्याचा प्रत्येक क्षण कसा आहे? मेलेल्या मुडद्यासारखा आहे. आता वर्ण म्हणजे काय? वर्ण वाढवण्याचा अर्थ बुद्धानुसार वर्ण व्यवस्थेसोबत आहे का? नाही. कारण बुद्ध म्हणतात ब्राह्मण तोच जो जाणतो. ब्राह्मण कशाला म्हटले जाते? जो जाणतो. शूद्र तोच जो शरीरच सर्व काही आहे असं समजतो. शूद्र कशाला म्हटले जाते? शूद्र कुणाला म्हटले जाते? की जो मानतो की शरीरच सर्व काही आहे. शूद्रासारखा तर सर्वांचा जन्म होतो. सर्वांचा जन्म कशासारखा होतो? कुणासारखा होतो? शूद्रासारखा. मात्र खरा ब्राह्मण होणे अत्यंत कठीण आहे. परंतु खरा ब्राह्मण होणे अत्यंत कठीण आहे. शूद्र होणे स्वाभाविक आहे. ब्राह्मणाच्या घरी जन्म घेऊनही तो शूद्र असू शकतो. ब्राह्मणाच्या घरी जन्म घेऊनही तो शूद्र असू शकतो. परंतु ब्राह्मण होणे अत्यंत कठीण आहे. बुद्धाच्या वर्णाचा अर्थ आत्मक्रांतीशी निगडीत आहे. आता सुख म्हणजे काय? आपण ज्याला सुख समजतो ते नाम मात्र सुख असते. आपण ज्यालाही सुख समजतो ते फक्त नाम मात्रासाठी सुख असते. खरे सुख नसते. खरे सुख असते का ते? नाही. ह्या सुखाच्या मागे तर दुःखच लपलेले असते. प्रत्येक सुखाच्या मागे दुःख लपलेले असते. वरवर दिसायला ते फक्त आपल्याला सुख दिसते, परंतु त्या सुखाच्या मागे दुःखच येते. ठीक आहे. बुद्ध त्याला सुख म्हणतात जे प्रथमतः सुख, मध्यातही सुख आणि अंततही सुख. बुद्ध कशाला सुख म्हणतात? की कोणतीही परिस्थिती आली प्रथमही सुख आणि दुसरी स्टेज आली तिथे पण आपण सुखीच राहू आणि तिसरी स्टेज जरी आली तिथेही आपण सुखीच जर राहिलो तर बुद्ध त्याला काय म्हणतात? सुख म्हणतात. सुखाची चव सारखीच मग ते कुठूनही कसेही चाखा. सुखाची चव सारखीच असली पाहिजे मग ते आपण कुठूनही आणि कसेही चाखलो तरी. तुमच्या कोणत्याही कार्यात सुख आढळेल. दुःखाचं नामोनिशाणही राहणार नाही. सुख केव्हा वाढेल आपला? जेव्हा आपण सुखी राहू. कुठेही आपलं दुःख आढळणार नाही. दुःखाची नामोनिशाण सुद्धा राहणार नाही. ते कुठल्याही परिस्थितीत सारखेच राहील. सुख नेहमी प्रत्येक परिस्थितीमध्ये सारखे राहील तर त्यालाच काय म्हणता येणार? सुख. पण असं होते का? सुखाच्या मागे दुःख येतेच. आपण ज्याला सुख मानतो ते प्रथमतः सुख जाणवते. आपण ज्याही परिस्थितीला सुख मानतो ते आपल्याला प्रथमतः सुख जाणवते आणि जसेही जाणवायला सुरुवात होत नाही तर दुःखाचं विष पसरायला लागते. आणि जसं आपण त्या सुखाला जाणत जातो तर त्याच्या मागे दुःखाचे विष पसरायला लागते. त्या सुखाची चवही घेऊन होत नाही तर दुःखाची सावली पडायला लागते. सुखाची आपण चवही घेऊन होत नाही आपल्याला तर दुःखाची सावली पडायला लागते. सुखरूपी पुष्पासाठी आपण हात पुढे करीत नाही तर दुःखाचे काटे टोचायला सुरुवात होते. हे तर असेच असते. जसे आपण मासा पकडण्यासाठी काट्याला काटा लावत असतो परंतु आट्याच्या आत काटा दडलेला असतो. आपण मासे पकडण्यासाठी काट्याच्या आतमध्ये काय लावतो? आटा, पिठाचे गोळे. हे त्या माशाला माहीत असते का? नाही. त्या माशाला माहीत राहणार तर तो मासा त्या जाळ्यामध्ये येणार का? कधीच नाही येणार. मासा तर आटा खाण्यासाठी धावतो. मासा तो पीठ खाण्यासाठी धावतो. मात्र तसा पकडणारा कोळी फक्त काट्यावर नजर ठेवीत असतो. तो जो मच्छी पकडणारा राहते तो फक्त काट्यावर नजर ठेवतो. आट्यावर नजर ठेवतो का? तो नाही. अनेक अनुभवानंतरही आपण एखादी गोष्ट शिकत नाही. आपण आपल्या आयुष्यामध्ये पुष्कळ अनुभव घेतो परंतु आपण एखादी गोष्ट शिकत नाही. जिथं सुख दिसायला लागतं आपण धावायला लागतो. जिथे आपल्याला सुख दिसते आपण तिकडे धावायला लागतो आणि वारंवार दुःखात पडत असतो. सुखाच्या मागे आपण धावतो वारंवार आणि स्वतःच आपण आपल्या दुःखात पडत असतो. वारंवार त्याच चुका करीत असतो सुखाच्या आशेने परंतु दुःखच अनुभवायला येते.
वारंवार आपण सुखाच्या आशेने त्याच चुका करत राहतो, परंतु आपल्या मागं दुःखच आपल्याला अनुभवायला येते. बुद्ध म्हणतात ते सुख शाश्वत आहे जे कुठल्याही परिस्थितीत बदलत नाही. बुद्ध काय म्हणतात? सुख फक्त तेच शाश्वत आहे जे आपल्यावर कुठलीही परिस्थिती आली तरी ते सुख बदलणार नाही. ते सुख आहे अर्हत पदाचे. कशाचे सुख आहे? अर्हत पदाचे, बुद्धत्वाचे, जे प्रत्येक व्यक्तीचे कमीत कमी ध्येय असले पाहिजे. जर तुम्हाला सुखी व्हायचं असेल तर त्यासाठी सर्वात आधी काय करावं लागेल? विपश्यना साधना करावं लागेल. असंच मिळेल का अर्हंत पद आणि निब्बाण पद? नाही. त्याच्या व्यतिरिक्त जेव्हापर्यंत आपण साधना करू नाही, विपश्यना शिकू नाही, विपश्यना करू नाही, तर आपल्याला सुख मिळणार नाही. मिळेल का? नाही. तेव्हापर्यंत आपण दुःखातच राहू, सुखाच्या मागे धावत जाऊ आणि पुन्हा दुःखच आपण उत्पन्न करत राहू. म्हणून आपण काय केलं पाहिजे? साधना विपश्यना शिकली पाहिजे आणि रोज नियमितपणे 1 तास तरी करायला पाहिजे. कारण जर आपल्याला सुखी व्हायचं असेल तर आपण फक्त अर्हंत पद प्राप्त करून आणि निब्बाण बुद्धत्वाचे पद प्राप्त करूनच आपण सुखी होऊ शकतो. त्याच्या व्यतिरिक्त आपण आपल्या जीवनामध्ये नेहमीच दुःखी राहू. ठीक आहे. आता बल म्हणजे काय? बुद्धानुसार बल म्हणजे प्रवाह जो अंतर्मनातून प्रवाहित होत असतो. बल म्हणजे प्रवाह आपल्या शरीरातून जो प्रवाहित होतो, आपल्या अंतर्मनातून जो प्रवाहित होत असतो, त्याला बुद्ध काय म्हणतात? बल. जेव्हा तुमच्या आतून अनंताची धारा वाहू लागते, आपल्या आतून साधना करत्या वेळेस धारा वाहू लागतात, तुमची शक्ती अखंड तुम्हाला जाणवते, आपली शक्ती आपल्याला अखंड जाणवते. एक थेंब जसा सागरात समाविष्ट होतो. सागर आहे, सागरमध्ये एक थेंब समाविष्ट झाला आणि तो विलीन झाला. जेव्हा तो सागरापासून अलग होतो तेव्हा त्याचे बल शून्यवत असते. जेव्हा तो सागरामध्ये विलीन होतो तेव्हा त्याची व्हॅल्यू अधिक वाढते, परंतु जेव्हा तो एक थेंब सागरापासून वेगळा होतो तर त्याची व्हॅल्यू शून्य असते. सागरात विलीन होताच तो थेंब बलवान होतो. सागरामध्ये जेव्हा तो थेंब विलीन होतो तेव्हा तो बलवान होतो. बुद्ध म्हणतात जोपर्यंत तुम्ही स्वतःला धरून ठेवलत तोपर्यंत तुम्ही निर्बल आहात. जेव्हापर्यंत आपण स्वतःला धरून ठेवतो तेव्हापर्यंत आपण निर्बल आहोत आणि जसाही तुम्हाला अनात्म बोध होईल तुम्ही बलवान आहात. अनात्म म्हणजे आपल्या आत्माचा बोध होईल साधनेद्वारे, तर आपण काय बनू? बलवान बनू, शक्तिमान बनू. हे बळ साधारणतः पद, प्रतिष्ठा, तलवार, धन, तिजोरीचे बळ आहे का? नाही. बळ कोणते म्हणतात भगवान बुद्ध? हे बळ तलवार असणे आपल्याजवळ, धन असणे खूप सारं, तिजोरीचे बळ असणे, ह्याला बळ म्हणतात का भगवान बुद्ध? नाही. हे बळ म्हणजे नगण्यच, काहीच नाही. आपल्याजवळ काहीच नसते, सगळं काही अनित्य आहे. बुद्ध त्या बळाची गोष्ट सांगतात जे बळ आत्मविसर्जनाने प्राप्त होते. स्वतःचं विसर्जन जेव्हा आपण करू तेव्हा आपल्याला बळ प्राप्त होणार. स्वतःचे विसर्जन केव्हा करावं लागेल आपल्याला? साधना विपश्यना मध्ये. त्याच्या व्यतिरिक्त करू का आपण? नाही. हे बळ आपल्याला अर्हत पदाने प्राप्त होते. बळ कशाने प्राप्त होईल आपल्याला? हे फक्त आणि फक्त अर्हत पदानेच आपल्याला बळ प्राप्त होईल. बुद्धत्वाने आपल्याला बळ प्राप्त होणार नाही, तर मग आपलं जीवन पूर्ण काय आहे? शून्य आहे. ठीक आहे. तर काय सांगितलं मी? आयु, वर्ण, सुख आणि बल कसं आपल्याला प्राप्त होतो ते. ठीक आहे. साधू साधू साधू.